पहिल्यापासून आपण सुरू करतोय. काय अडचण आहे कोणाला सांगा, कोणाचा अभ्यास झाला असेल तर अडचण नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. परंतु रिव्हिजन होणार आहे आणि रिव्हिजन झाली पाहिजे. टॉपिक आपला पहिला आहे भाषा. तुमची भाषा तर कोणती असेल, ठीक आहे, तुमची हिंदी असेल मराठी असेल दोन्ही भाषेसाठी तुमचा हा टॉपिक कॉमन असतो. इतर विषयामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सीडीपी मध्ये सुद्धा म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न असतात. भाषा अर्जन आणि भाषेचं शिक्षण, ठीक आहे. हे आपण एकदम छानपैकी समजून घेऊया म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, ठीक आहे. आणि तुमचे कोण मित्रमंडळी असेल बॅच जॉईन करायचे असेल तर बॅच जॉईन करायला तुम्ही सांगू शकता, सजेस्ट करू शकता, ऍप्लिकेशन वगैरे घ्यायला सांगा, ठीक आहे. तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अशा ठिकाणी तुम्ही त्यांना सांगू शकता. बघा या ठिकाणी भाषा अर्जन म्हणजे काय असतं तर हे आधी आपण समजून घेऊया. कन्सेप्ट आधी सोपी आहे. भाषा अर्जन त्याला लँग्वेज ऍक्विजिशन असं बोललं जातं. जे नैसर्गिकपणे भाषा आत्मसात केली जाते. नैसर्गिकपणे म्हणजे मुलाचा जन्म झाला, बाळाचा जन्म झाला की ते आजूबाजूने, बरोबर ना, आजूबाजूला आपल्या परिसरातून जी काही भाषा त्याच्या म्हणजे कानावरती पडेल आणि त्यातून जो काय त्याचा भाषेचा विकास होईल, बरोबर, नैसर्गिकपणे त्याच्या नकळत, बरोबर. बघा नैसर्गिकपणे त्याच्या नकळत जी भाषा या ठिकाणी आत्मसात केली जाते याला काय म्हणायचं, भाषा आत्मसात होणं किंवा यालाच म्हणायचं भाषेचं अर्जन होणं. काय म्हणायचं याला, भाषेचं अर्जन. भाषेचं अर्जन हे कुठल्याही प्रकारे कृत्रिमपणे नसतं, ते पूर्णपणे नैसर्गिक असतं. आणि ती एक आपण काय म्हणूया एक नेटिव्हिस्ट थिअरी असते. नेटिव्हिस्ट असतं म्हणजे ते थोडक्यात एक नैसर्गिकपणे होणार आहे. ते तुम्ही जरी नाही म्हटला की समजा या ठिकाणी याला भाषेचा विकास नाही झाला पाहिजे तर तो भाषेचा विकास होईल, परंतु त्याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी असतात. ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं वातावरण उपलब्ध असायला पाहिजे. वातावरण उपलब्ध असेल तर त्या भाषेचा विकास होणार. आणि जर समजा वातावरण नाही मिळालं, बरोबर, जर वातावरण मिळालं नाही तर भाषेचं अर्जन होत त्या स्टेजमध्ये व्यवस्थित होत नसतं, ठीक आहे. या काही आपण गोष्टी आहेत त्या तुम्हाला हळूहळू पुढे समजतील. परंतु भाषा अर्जन म्हणजे काय तर हे जर या ठिकाणी तुम्हाला समजलं की लक्षात घ्या, याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. बघा मी हळूहळू शिकवेल, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवेल, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं, ठीक आहे. याच गोष्टी आहेत. टॉपिक कमीच असतात याच्यामध्ये, जास्त काही करण्याची गरज नसते. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजली पाहिजे. याच कन्सेप्टवरती फिरू प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुमचं पहिली भाषा, मातृभाषा, तुमची पहिली भाषा, घरची भाषा, बरोबर, या सगळ्या भाषा तुमच्या ऍक्वायर होतात. सेकंड लँग्वेज सुद्धा तुमची ऍक्वायर होऊ शकते जर तशा प्रकारचं वातावरण दिलं गेलं. तशा प्रकारचं वातावरण दिलं गेलं तर ती भाषा सुद्धा ऍक्वायर होऊ शकते. तुमची इंग्रजी भाषा सुद्धा ऍक्वायर केली जाईल. तुमची हिंदी भाषा सुद्धा ऍक्वायर होऊ शकते. उर्दू, तमिळ कोणतीही भाषा ऍक्वायर केली जाते. म्हणजे फक्त पहिलीच भाषा आत्मसात होईल असं नाही, परंतु जर दुसऱ्या भाषेसाठी तशा प्रकारचं आपण वातावरणाची निर्मिती करून दिली तर या ठिकाणी ते ऍक्विजिशन होत असतं. म्हणजे बघा व्यक्तीने भाषेची नैसर्गिक पद्धतीने सगळ्यात महत्वाचा अनुभव आणि परस्पर अशा संवादामधून शिकण्याची ही एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया विशेषतः बालपणी सर्वाधिक वेगाने घडते. बालपणी सगळ्यात वेगाने घडत असते. आणि आपण जो काही समजा पूर्व बाल्यावस्था हा जो काय काळ म्हणतो, बघा समजून घ्या, जे काय पूर्व बाल्यावस्था काळ असतो, पूर्व बाल्यावस्था, तर हा काळ या ठिकाणी तुमचा पूर्व बाल्यावस्था, तर हा काळ या ठिकाणी भाषा शिकण्याचा काळ हा सगळ्यात सेन्सिटिव्ह मानला जातो. त्याला आपण काय म्हणूया की हा एक प्रकारचा सेन्सिटिव्ह काळ असतो. आणि याच्यामध्ये भाषा ही पटकन शिकली जाते, वेगाने शिकली जाते किंवा आत्मसात केली जाते. आणि म्हणून या बाल्यावस्थेमध्ये मुलांसाठी भाषा शिकण्यासाठी किंवा भाषा आत्मसात करण्यासाठी म्हणा की तशा प्रकारचं वातावरण आपण जेवढं चांगल्या प्रकारचं उपलब्ध करून देऊ तेवढी मुलं चांगल्या प्रकारे भाषा आत्मसात करतात. आणि त्याच्या उलट जर याच्यामध्ये समजा आपण काय म्हणू की तशा प्रकारचं वातावरण उपलब्ध करून नाही दिलं तर पुढच्या काळामध्ये तशा प्रकारचा भाषेचा विकास होऊ शकत नाही. म्हणून ही जी काय काळ असतो तो काय म्हणा आपण त्याला संवेदकारक या ठिकाणी किंवा संवेदनकारक काळ असं या ठिकाणी बोललं जातं. संवेदन काळ म्हणजे याच्यामध्ये तुमची भाषेचा विकास चांगल्या प्रकारचे होत असतो. म्हणजे भाषा ऍक्वायर ही चांगल्या प्रकारे होत असते. म्हणून मुलांना या स्टेजमध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला वातावरण उपलब्ध करून द्यावं लागतं. आता बघा भाषा अर्जनाची व्याख्या काय आहे तुम्हाला समजलं असेल. भाषा अर्जन थोडक्यात समजलं, मी सांगितलं ते
की भाषा अर्जन ही कशी असते पहा, सबकॉन्शियस असते, अचेतन असते, या ठिकाणी नकळत या गोष्टी घडत असतात, बरोबर. आणि नैसर्गिक शिकण्याची प्रक्रिया असते. कशी नैसर्गिक शिकण्याची प्रक्रिया, ज्यामध्ये व्यक्ती आपली मातृभाषा किंवा इतर भाषा सहजपणे शिकतो. आता बघा, इतर भाषांचा तुम्हाला मी अर्थ सांगितला, इतर कोणतीही भाषा असेल ती जर भाषा सहजपणे शिकली गेली, सहजपणे, याचा अर्थ असा इथं घ्यायचा आहे की कुठल्याही प्रकारचं टीचिंग न करता, कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता, म्हणजे तुम्ही इंग्रजी भाषा जर तुम्ही क्लासमध्ये किंवा आपण काय म्हणू का स्पीकिंग इंग्लिशचा क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर लावला असेल आणि त्यातून तुम्हाला इंग्लिश बोलता येत असेल, ते भाषेचं अर्जन नाही होणार, ते भाषेचं शिक्षण झालं. आणि जर समजा तुम्ही मित्रांसोबत काय करताय, इंग्रजीमध्ये बोलताय, बघा मित्रांसोबत इंग्रजीमध्ये बोलताय, तुमच्या शेजाऱ्यांशी इंग्रजीमध्ये बोलताय, तर त्यावेळेस ते इंग्रजी भाषेचं अर्जन असेल. ठीक आहे. तुमचे समजा आपण काय म्हणूया, समजा आपली फॅमिली आहे, आपली फॅमिली महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपली फॅमिली इथून समजा दिल्लीमध्ये वगैरे राहायला गेली, शिफ्ट झाली. ठीक आहे. तिथं गेल्यानंतर समजा आपण काय म्हणू की आपण आपल्या मित्रांसोबत वगैरे गप्पा मारतोय, ते काही इंग्रजीमधून बोलत असतील किंवा हिंदीमधून बोलत असतील आणि आपण त्यांच्या बोलण्याच्या ओघामधून आपण सुद्धा इंग्रजी किंवा हिंदी बोलायला शिकलो, तर ते आपलं भाषेचं शिक्षण नसतं, ते भाषेचं अर्जन असतं. समजलं. तर प्रथम भाषाच फक्त मातृभाषा ही अर्जन होत नसते, तर तुमच्या इतरही भाषा होतील, फक्त त्या तुमच्या आपसूक झाल्या पाहिजे, सहजपणे झाल्या पाहिजे, नैसर्गिकपणे झाल्या पाहिजे. तर अशा प्रकारे ही भाषा तुमची अर्जित, अचेतन आणि नैसर्गिक रूपाने होत असते. क्लिअर झाला का इथपर्यंत? कारण तुम्हाला असेच प्रश्न फिरू विचारले जातील, म्हणून लक्षात घ्या. नंतर बघा, भाषा शिकण्याच्या कृत्रिम प्रक्रियेपेक्षा भाषा अर्जन ही अधिक नैसर्गिक आणि प्रवाही असते. कशी असते? नैसर्गिक असते आणि प्रवाही असते. आपण ओघाओघामध्ये भाषा काय होतो, शिकत असतो, भाषा अर्जित केली जाते. कृत्रिम भाषेला आपण लँग्वेज लर्निंग असं म्हणतो. ठीक आहे. समोरपर्यंत भाषा अर्जन. आता भाषा अर्जनाची वैशिष्ट्य काय काय असतात, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नैसर्गिकता असते. म्हणजे औपचारिक शिक्षणाशिवाय या ठिकाणी हे होतं, लक्षात घ्यायचं. नैसर्गिक शिक्षणाशिवाय औपचारिक शिक्षणाशिवाय भाषेचं अर्जन होत असतं. बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अकॅडमीमध्ये न जाता, बरोबर ना, अकॅडमिक त्याच्यामध्ये तुमची शाळा येईल, बरोबर, त्याच्यामध्ये तुमचा एखादा ट्युटर येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये तुमचा एखादा क्लास येईल किंवा तुमचा त्याच्यामध्ये एखादा स्पीकिंग कोर्स येईल. त्याच्यामध्ये न जाता जी भाषा तुम्ही शिकत असता तर त्याला आपण भाषेचं अर्जन म्हणायचं. परिस्थितीजन्य अनुभवावरती आधारित दैनंदिन तुम्ही संभाषण करणार, ऐकणार, पाहणार, याच्यावरती तुमचं या ठिकाणी जे संपादन आहे ते अवलंबून असतं. त्यामुळे दैनंदिन संभाषण तुम्ही किती करताय, दैनंदिन संभाषण तुमचं कोणासोबत होते, वेगवेगळ्या भाषा असणाऱ्यांसोबत जर होत असेल तर भाषेचं अर्जन हे चांगल्या प्रकारचं होईल. तुम्ही त्या ठिकाणी भाषा ऐकली पाहिजे. मग आपण म्हणतो की जी लहान मुलं आहेत आपल्या घरामधली, त्यांना वेगळ्या प्रकारच्या भाषा दिल्या पाहिजे, त्यांना भाषेचं त्या या ठिकाणी ऐकायला दिल्या पाहिजे, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. म्हणजे नैसर्गिकपणे ते भाषा या ठिकाणी ऐकत असतात किंवा ते आत्मसात करतात. आणि पाहणं, तर भाषा तुम्ही म्हणणार की भाषा पाहणं काय आहे, तर भाषा पाहणं म्हणजे काय की या ठिकाणी चित्र आहेत समोर, आपल्या समोर चित्र असतील तर मुलं चित्रांच्या माध्यमातून भाषा ग्रहण करतात, चित्रांची भाषा ती बोलतात, चित्र वाचायला शिकतात, म्हणजे त्यांचं भाषेचं त्या ठिकाणी ग्रहण होतं. किंवा समजा तक्ते वगैरे आपल्या वर्गामध्ये पण लावले असतील, आपल्या घरामध्ये पण आपण तक्ते लावतो, ती पाहून भाषा ठिकाणी ते शिकत असतात, तर त्याला पाहणं असं बोललं जातं. तर हे सगळं कसं असणार आहे, परिस्थितीजन्य अनुभवावरती आधारित असेल. अचेतन पद्धत म्हणजे अनकॉन्शियस असणारे, म्हणजे व्याकरणाचे नियम इथं या ठिकाणी शिकले जात नाहीत. व्याकरणाचे नियम न शिकता भाषा ही आत्मसात केली जाते. म्हणजे तुम्हाला नियम न शिकता सुद्धा या ठिकाणी भाषा आत्मसात होते आणि अगदी नियमासारखीच भाषा तिथं बोलली जाऊ शकते. याचं कारण काय असतं हे आपण पुढच्या या टॉपिकवरून बघणार आहोत. परंतु नॉर्म चॉम्स्की यांच्या सिद्धांतानुसार आपल्या मेंदूमध्ये अशा प्रकारची एक रचना असते, युनिव्हर्सल ग्रामर त्याला असं बोललं जातं, की त्या माध्यमातून आपले सगळे सेंटेन्स वगैरे आपण ऑटोमॅटिक शिकत असतो. म्हणजे अगदी पूर्ण वाक्य बोलायला लागतो, म्हणजे न कोणी शिकवता सुद्धा. म्हणजे अगदी पहिलीची मुलं बघा शाळेत येत असतात त्यावेळेस पूर्णपणे ते वाक्य बोलायला लागतात, कारण त्यांना नैसर्गिकपणे ते बोलता येतं किंवा त्या अनुभवावरती म्हणा किंवा आपण आजूबाजूच्या परिसरातून इंटरॅक्शनच्या माध्यमातून ते बोलत असतात. मग प्रथम भाषेचा वेगाने या ठिकाणी विकास झाला पाहिजे, यासाठी बालपणीची ग्रहण शक्ती कशी असते, जास्त असते. बरोबर की प्रथम भाषेचा वेगाने विकास होत असतो, कारण लक्षात ठेवा की बालपणीची ग्रहण शक्ती जास्त असते आणि त्याच्यामुळे बालपणी आपण जेवढं चांगलं वातावरण उपलब्ध करून देऊ तेवढ्या मुलांच्या भाषेचा विकास काय होतो, चांगला होत असतो. ओके, पुढे बघा. आता भाषा अर्जनाची काय वैशिष्ट्ये असतात, तर सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक आणि स्वाभाविक प्रक्रिया असते. नैसर्गिक स्वाभाविक प्रक्रिया
ठीक आहे. नंतर पर्यावरणाचा वातावरणाचा प्रभाव याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतो. मग पर्यावरणामध्ये कोणीही येईल, आपल्या शेजारी पाजारी येतील, आपण कुठं गेलो, समजा बाहेर गेलो, भाड्याने राहायला गेलो की शेजारी पाजारचे सगळे येतील, तर त्यांचा प्रभाव या ठिकाणी होत असतो. म्हणजे इथं एक उदाहरण पण सांगितलं जातं की जो काही समजा आपण तो जंगलामध्ये जो राहणारा आहे, जंगली त्याला आपण काय म्हणतो तो, आता मला तो आठवना, की या ठिकाणी तो जंगलामध्ये राहतो आणि तो काय करतो की मोगली कोण, इथं पण मोगलीचं आपण उदाहरण देतो, कारण मोगली काय होता की तो मनुष्य प्राण्यांपासून लांब होता, जंगलामध्ये होता आणि तो त्या ठिकाणी जंगली प्राण्यांची भाषा बोलतो. परंतु त्याला माणसाची भाषा काय बोलता येत नाही का, कारण त्याला त्या ठिकाणी माणसाची भाषा बोलण्याचं कुठलंच वातावरण नव्हतं, म्हणून तो जंगलीच भाषा त्या ठिकाणी बोलतो. म्हणजे त्याला जसं वातावरण दिलं जाईल तशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी ऍक्वायर करेल. मग वातावरणाचा पर्यावरणाचा प्रभाव इथं असतो. उत्स्फूर्त आणि ही सहज प्रक्रिया असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाबा तू शिकच असं म्हणावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक होत असतं. बेशुद्ध किंवा ही अवचेतन प्रभाव, बेशुद्ध अवस्थेत असताना, म्हणजे बेशुद्ध म्हणजे थोडक्यात लहान मुलं असतील त्यांना काय कळतंय, बरोबर ना, तरी सुद्धा या ठिकाणी अवचेतन प्रक्रिया अनकॉन्शियसच्या माध्यमातून भाषेचं संपादन होतं. संपादन हे मातृभाषेचे अधिक संबंधित, जास्त संबंधित कशाची, मातृभाषेशी. दुसऱ्या भाषेशी सुद्धा संबंधित आहे, त्यामुळे इथं गफलत करून द्यायची नाही, परंतु मातृभाषेशी जास्त संबंधित असतं. कारण बघा, समजा आपण म्हटलं तर आपण काय दुसऱ्या भाषेचा आपला अर्जन नाही झाला, अजून तर नाही झालं, बरोबर, परंतु या ठिकाणी मातृभाषा ही आपली मात्र जास्त आपल्याशी संबंधित असते. समजा एखादं कुटुंब असेल जे ज्या ठिकाणी इतर भाषा बोलणारं इतर शेजारी असतील आणि त्या ठिकाणी एखाद्या बाळाचा जन्म झाला, तर ते बाळ मातृभाषेपेक्षा इतरही भाषा आत्मसात करू शकतं. परंतु ज्या ठिकाणी फक्त सगळे एकच भाषिक असतील, आपले शेजारी पाजारी एकच भाषिक असतील, तर त्या ठिकाणी एकच भाषेचा या ठिकाणी संबंध येईल, बरोबर. ही एक अनौपचारिक प्रक्रिया असते, यात व्याकरणाची आवश्यकता नसते. बघा, भाषेचं अर्जन होण्यासाठी व्याकरणाची बिलकुल आवश्यकता नसते. भाषा संपादनामध्ये सर्वात महत्व कुटुंब आणि समाजाला असतं. सगळ्यात महत्व, सगळ्यात आधी काय, कुटुंब येईल आणि त्यानंतर काय समाज येईल. तर हे सगळ्यात महत्व असतं भाषेच्या संपादनामध्ये. ओके, हा समजलं सगळं. ओके, चला पुढे बघा. आता भाषा अर्जनाचे काय टप्पे आहे, स्टेजेस ऑफ लँग्वेज ऍक्विजिशनचे. ठीक आहे, हे टप्पे समजून घ्यायचे. ठीक आहे, टप्पे समजून घ्या, याच्यावरती प्रश्न हे विचारले जातात. पहिला टप्पा आहे पूर्व भाषिक टप्पा, म्हणजे प्री लँग्विस्टिक स्टेज, पूर्व भाषिक. बघा, जन्मापासून 1 वर्षापर्यंत, जन्मापासून 1 वर्षापर्यंत म्हणजे 0 ते 1 वर्षापर्यंत, तर हा पूर्व भाषिक टप्पा असतो, प्री लँग्विस्टिक स्टेज असते. याच्यामध्ये फक्त आवाज, बडबड, इशारे या फक्त बाळ करत असतं, बरोबर ना. 0 ते 1 वर्षापर्यंत बाळ फक्त आवाज करेल, बडबड करेल आणि इशारे करेल. तर हे लक्षात घ्यायचं की प्री लँग्वेज स्टेज मध्ये या ठिकाणी काय येतं, तर बाळ फक्त आवाज करेल, बडबड करेल आणि इशारे करेल. ओके, समजलं. या स्टेजमध्ये दुसरा या ठिकाणी जो टप्पा येतो, दोन्ही सह बाळाची प्रगती कशी होते या टप्प्यामध्ये बघा, कोणत्या, प्री लिंग्विस्टिक स्टेजमध्ये. ठीक आहे, या प्री लिंग्विस्टिक स्टेजमध्ये बडबड इशारे नेमकं काय असतात हे समजून घ्या, की गरगर, गुरगुर किंवा रडणं. ठीक आहे, या स्टेजमध्ये काय होतं, घरघर करेल बाळ, रडल, गुरगुर करेल, रडल, म्हणजे ते रडतं, म्हणजे त्याच्या भाषेचा विकास होण्याची ही पहिली स्टेज असते. तुमच्या बाळाचा जन्म होताच नवजात आवाज आपण ऐकतो, जसे की गरगर करणं, गुरगुर करणं, रडणं, हिचकी करणं म्हणजे स्क्विकिंग. ठीक आहे, स्क्विकिंग. तर ह्याच्या काय सगळे जे काय आपण म्हणू वैशिष्ट्य आहेत किंवा जे काय सगळं आहे ते तुमचं प्री लिंग्विस्टिक स्टेजमध्ये येतं. ठीक आहे, म्हणजे गुरगुर करणं असेल, रडणं असेल, हिचकी येत असेल, स्क्विकिंग करत असेल, घरघर करत असेल, हे सगळं प्री लिंग्विस्टिक स्टेजमध्ये येतं. आणि हे जर बाळ करतंय याचा अर्थ या बाळाची भाषेचा विकास होण्यासाठीची पहिली स्टेज आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहे असं म्हणतो. या जर गोष्टी घडत नसतील किंवा बाळ जर समजा जन्मल्याबरोबर रडत नसेल, याचा अर्थ एकतर बाळाच्या भाषेचा विकास हा खूप हळूहळू होणार आहे किंवा एकतर भाषा तो बोलणारच नाही, बरोबर ना. हे या ठिकाणी समजलं जातं. ठीक आहे, समजलं. त्यानंतर बघा पुढचा या ठिकाणी कुईंग आहे. कुईंग म्हणजे काय बघा, सुमारे 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा लहान मुलाचा आवाज ऐकू येतो. मग ज्याच्यामध्ये ते ओहो किंवा आहा अशा सारखे जे आवाज आहे ते काढत असते, एकच स्वर काढतं. ठीक आहे, एकच स्वर काढतं, तर त्याला कुईंग असं बोललं जातं. काय बोललं जातं, त्याला कुईंग असं बोललं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बडबड. ठीक आहे, बबलिंग.
बबलिंग किंवा बडबड म्हणा, बडबड करणं हे कुईंग सारखंच आहे, म्हणजे याच्यासारखंच असतं, परंतु व्यंजन आवाज जोडतं. इथं काय असतात याच्यामध्ये तुमचे स्वर असतील, इथं काय असतील स्वर असतील, आणि याच्यामध्ये काय असतील व्यंजन असतील, बरोबर ना, काय असतील व्यंजन असतील, जसं की समजा मो मो करेल, बह बह करेल, बरोबर. तर हे साधारणपणे 4 ते 6 महिन्याच्या आसपास या ठिकाणी होत असतं. तर बघा पहिल्यांदा कुईंग होईल, नंतर बडबड होईल. आता हे लक्षात का ठेवायचंय, कारण तुम्हाला टप्पे सुद्धा विचारले जातात, क्रमाने सुद्धा लावा असंही विचारलं जातं, म्हणून हे टप्पे लक्षात ठेवा. नंतर बघा दुसरा या ठिकाणी टप्पा असतो तो म्हणजे एक शब्द टप्पा. तुमचा पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात आलं तुमच्या कुईंग असेल, बडबड असेल, बरोबर ना. आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, एक शब्द टप्पा असतो, प्रिलिंग्विस्टिक स्टेज झाली, त्याच्यानंतर एक शब्द टप्पा होतो, 1 ते 1.5 वर्षापर्यंत असतो, 1 ते 1.5 वर्षापर्यंतची ही स्टेज असते. याच्यामध्ये मग ते आई, पाणी असं एक शब्द काय केलं ते बोलायला लागेल, एक शब्द त्या ठिकाणी ते काय करतं बोलायला लागतं. मग याच्यामध्ये बघा बोलणं म्हणजे एक शब्द टप्पा, बघा ते बोलणं शिकतं, म्हणजे एक शब्द टप्प्यातून सुद्धा ते बोलतं, ते स्वतःला अभिव्यक्त करतं, जा जा म्हणेल, पप्पा या या म्हणेल, बरोबर, या या म्हणतं, पण ते स्वतःला त्यातून एकदम सूक्ष्म शब्दातून एका शब्दामधून सुद्धा ते अभिव्यक्त करतं, स्वतःला या ठिकाणी व्यक्त करतं, म्हणजे त्याचं कम्युनिकेशन सुरू होतं. लहान मुले त्याचे पहिले शब्द 1 वर्षाच्या आसपास उच्चारतात. मामा, दादा किंवा बाय बाय सारख्या वारंवार व्यंजन आणि स्वरासाठी काहीतरी या ठिकाणी अपेक्षा करतं. इथं मग लक्षात ठेवायचं, वारंवार व्यंजन म्हणजे याच स्टेजमध्ये एक शब्द टप्प्यामध्ये मुलं रिपिटेशन करतं, जा 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 जा, या 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 या, बाय 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 बाय, असे जे शब्द आहेत तर त्यांचं या ठिकाणी रिपिटेशन या स्टेजमध्ये केलं जातं. तर हे कायम लक्षात ठेवा. ही दुसरी स्टेज आहे. नंतर तिसरी स्टेज असते टेलिग्राफिक आणि 2 शब्दांचा टप्पा. ठीक आहे, 2 शब्दांचा टप्पा 2 वर्ड स्टेज किंवा या ठिकाणी टेलिग्राफिक बघा 1.5 ते 2 वर्षापर्यंत असतं. मग याच्यामध्ये आई दे, बरोबर ना, आई दे, बाबा जा, अशा प्रकारचे साधे साधे वाक्य ठिकाणी ती बोलायला लागतात. आता बघा या स्टेज पर्यंत कुठल्या प्रकारचे व्याकरण ते शिकतंय का, कुठल्या प्रकारच्या व्याकरणाचे नियम इथं सांगितले गेलेत का, अजिबात सांगितले गेलेले नाहीत. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, लिंक करत चला, हळूहळू लिंक करत चला, कारण नंतर तुम्हाला फक्त वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर वाक्य आहे ते वाक्य तुम्हाला त्याच्यामध्ये दिले जातात, त्यावेळेस आपलं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. नंतर बघा ही टेलिग्राफी किंवा 2 शब्दांची स्टेज झाली. नंतर असतं दीर्घ उच्चार. 2 ते 4 वर्षांच्या या स्टेजमध्ये दीर्घ उच्चार होतं. दीर्घ उच्चारामध्ये मग समजा आपले 4-4, 5-5 शब्दांचं जे वाक्य आहे ते मुलं या ठिकाणी बोलू लागतात, म्हणजे अनेक शब्दांचा टप्पा असतो, मल्टी वर्ड स्टेज असतात. 2 वर्षानंतर हा तुमचा 2 वर्षापर्यंत असतो 2 शब्दांचा, आणि हा या ठिकाणी तुमचा 2 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द म्हणजे अनेक शब्दांचा टप्पा असतो, दीर्घ उच्चार म्हणायचं. मग लांब वाक्यांची रचना आणि व्याकरणाचा हळूहळू इथं वापर होत असतो. व्याकरणाचा वापर होतो, परंतु व्याकरण इथं शिकवलं जात नाही. शिकवतो का आपण व्याकरण, अजिबात शिकवलं जात नाही, ते नैसर्गिकपणेच ते ॲक्वायर होत असतं, म्हणजे नियम न शिकवता सुद्धा ते वाक्य बोलू लागतात. हा इथं एखादं वाक्य मागं पुढं होईल, आलटापालटी एखाद्या शब्दांची, जे महत्वाचं शेवटी शब्द बोलायचे ते आधीच ते बोलू शकतं, कसंही होऊ शकतं, परंतु हळूहळू हळूहळू ते जे वाक्य आहे ते त्या ठिकाणी अर्थपूर्णरित्या ते बोलायला लागतं. हा या ठिकाणी 4था टप्पा झाला. 5वा टप्पा असतो व्याकरणिक परिपक्वता, म्हणजे ग्रॅमॅटिकल डेव्हलपमेंट. बरोबर, आपण पहिल्या टप्प्यामध्ये बघितलं, 4थ्या टप्प्यामध्ये की त्या ठिकाणी उलट पालट तो बोलेल, परंतु या 5व्या टप्प्यामध्ये ग्रॅमॅटिकल डेव्हलपमेंट होणार आहे, आणि याच्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारे वाक्यांची रचना करता येते. हा 5 ते 6 वर्षापर्यंत असतो. 5 ते 6 वर्षापर्यंत म्हणजे बघा आता ही मुलं अंगणवाडीत असणार आहेत, पूर्व शिक्षणामध्ये असतील, कोणी LKG UKG, बरोबर ना, या टप्प्यामध्ये असणार आहे. काही मुलं पहिलीमध्ये सुद्धा जाऊन बसलेली असतात. मग या मुलांना ग्रॅमॅटिकल डेव्हलपमेंट या ठिकाणी होत असते. बालक प्रौढांसारखी भाषिक क्षमता या ठिकाणी मिळवतो, म्हणजे प्रौढ जसे बोलतात, जसं आपण बोलतो तसं या ठिकाणी मुलं बोलतात. म्हणजे बघा ना, आपली 5 वर्षाचं मुलं असेल किंवा 6 वर्षाचं मुलं किंवा 5.5 वर्षाचं मुलं असेल, ते अगदी आपल्यासारखं बोलतं. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मग मी असं करतो, अगदी एकदम छानपैकी ते बोलायला लागतं, कारण याच्यामध्ये तो ग्रॅमॅटिकली चांगल्या प्रकारे परिपक्व होत असतो. बरोबर. आता बघा प्रोफेसर स्मिथ यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं. प्रोफेसर स्मिथ असं म्हणतात की वर्षातून 3 शब्द या 5 ते 6 वर्षामध्ये या ठिकाणी, किंवा आपण काय म्हणू की एका वर्षास या ठिकाणी 3 शब्द ते मूल बोलायला लागतं. ज्यावेळेस ते 1 वर्षाचं बाळ असतं ना, त्यावेळेस ते 3 शब्द बोलतं.
3च शब्द ते बोलेल, बरोबर. आता काहींच्या याच्यामध्ये वाढ होऊ शकते, तर मोबाईल वगैरे आला त्यामुळे ते 4, 5, 6 शब्दही बोलेल, परंतु हे पाठीमागच्या ठिकाणी रिसर्च आहे. 2 वर्षामध्ये 272 शब्द या ठिकाणी बोलले जातात. 272 म्हणजे शब्दसंग्रह 2 वर्षाच्या मुलाचा 272 असतो आणि 5 वर्षामध्ये 2072 शब्द या ठिकाणी मुलाचे असतात. आणि मग बघा, ज्यावेळेस शब्दांचा संग्रह वाढतो, शब्दांचा साठा वाढतो, साहजिकच या ठिकाणी मुलाच्या भाषेचा विकास काय होतो, चांगल्या प्रकारे होत असतो. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. उजमा असीम से काय म्हणताय, सरजी मराठी लाईव्ह क्लास का टाइम बता दे. नाही, डेली नाही, पण रोज आपला मराठी नाही होणार. रोज कसा मराठी होईल बरं सांगा बरं. आपण इतरही संपूर्ण विषयांची बॅच घेतोय ना. तुम्ही फक्त काही जणांनी फक्त मराठी विषय घेतलाय, फक्त मराठी विषय तुमचा रोज डेली होऊ शकत नाही. बाकीचे विषय आपले आहेत, त्यामुळं तुमचे 2-3 म्हणजे दिवसातून म्हणजे आठवड्यातून 3 वेळेस या ठिकाणी होऊ शकतील. पण तरी मी ट्राय केलं की जास्तीत जास्त वेळा घेण्याचा. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी आणि आपले सगळे या ठिकाणी पाठीमागचे टॉपिक जवळजवळ कव्हर झाले, त्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग जरी बघितलं तरी पास चालेल. ठीक आहे. जे नवीन होतील, बऱ्याच जणांना वाटतं की रोज मराठी आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. आपण सगळ्या विषयांची बॅच घेतो, त्यामुळं हे लक्षात ठेवा. पूर्ण आपल्या विषयांची बॅच असते, पूर्ण आपण सुरू केले आहे. सगळे विषय असतात, बालमानसशास्त्र असेल, ईव्हीएस असेल, गणित असेल, सगळे विषय आपण कव्हर करतोय. त्यामुळे एकाच विषयाला आपल्याला रोज पास देता येत नाही आणि गरजही नसते. सीटेट मध्ये गरजही नसते, पण रोज रोज त्याच गोष्टी किंवा एक विषय तुमचा झाला पाहिजे, रोज सगळेच विषय व्हावे असं अजिबात गरज नसते. एकदम रिलॅक्स राहायचं आणि मस्तपैकी या ठिकाणी अभ्यास करायचा, म्हणजे समजून घ्यायचं फक्त. सीटेट तुम्हाला आरामशीर निघून जाईल. ठीक आहे. जास्त बर्डनही घ्यायचं नाही, जास्त बर्डन घेतलं तर कन्फ्युज वाढतं. कारण सीटेट मध्ये तुम्ही जेवढं शांत राहाल, जेवढं तुमच्या कन्सेप्ट समजून घ्याल, तेवढ्या या ठिकाणी तुम्हाला ते सोपं जाईल, अन्यथा सोपं जात नाही. ठीक आहे. चला पुढे बघा, भाषा अर्जनावरील महत्वाच्या सिद्धांत आहेत ते देखील बघायचं आपल्याला. ठीक आहे. हा टाइम टेबल या ठिकाणी आपण टाकूया. टाइम टेबल आणि रोजच्या रोज लिंक नाही घेत, लिंक वगैरे याच्या नसतात. तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल आहे आपला, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम वरती आपण टाइम टेबल टाकतो की कोणता सेशन होणार आहे की. ठीक आहे. वाटलं तर आपण सकाळपासून तो टाकत जाऊया. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याच्या लिंक वगैरे आपण टाकत नाही, युट्यूबच्या लिंक असतात, याच्या लिंक नसतात. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला बघावं लागतं. आता बघा, भाषा अर्जनावरचे महत्वाचे सिद्धांत कोणते. तर पहिला सिद्धांत आहे पण नैसर्गिक सिद्धांत, त्याला इनेटनेस थिअरी किंवा नॉर्म चॉम्स्की यांचा हा सिद्धांत आहे. तर यांनी काय म्हटलंय, नॉर्म चॉम्स्की यांनी काय म्हटलंय की मुलामध्ये जन्मताच भाषा ग्रहण करण्याची जन्मताच किंवा उपजत अशा प्रकारची क्षमता असते की ती मुलं भाषा ग्रहण करतात, आत्मसात करतात, अक्वायर करतात. त्यालाच लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस म्हणजेच या ठिकाणी जन्मताच क्षमता असते असं ठिकाणी म्हटलंय. लॅड लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस नावाचं यंत्र बाळाच्या किंवा आपल्या मानवाच्या मेंदूमध्ये असतं, जे जन्मतात असतात, त्याच्यामुळे भाषा ही आत्मसात होत असते. तर ही एक नैसर्गिक क्षमता आहे असं या ठिकाणी कोणी म्हटलंय नॉर्म चॉम्स्की यांनी म्हटलंय. नंतर बघा या ठिकाणी वर्तणूकवाद बिहेवियरिझम थिअरी कोणी मांडली बीएफ स्किनरनी मांडली. बीएफ स्किनर काय म्हणतात की इतर प्राणी जशा काही गोष्टी शिकतात. बघा याच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे. आपले नॉर्म चॉम्स्की काय म्हणतात की जन्मताच त्या गोष्टी या ठिकाणी आत्मसात होतील, परंतु बीएफ स्किनर म्हणतात की भाषा ही अनुकरणातून शिकली जाईल. भाषा काय होईल, अनुकरणातून पण शिकली जाईल. रिपिटेशन होईल, पुनरावृत्ती, सराव होऊन आणि बक्षिसाद्वारे या ठिकाणी म्हणजे पुनर्बोलनाद्वारे ही शिकली जाईल. तसेच या ठिकाणी इतर जे काही प्राणी जसं वर्तन शिकतील, जसं समजा आपण काय म्हणू की आपल्या घरी समजा आपण मांजर पाळलेला असेल किंवा समजा कुत्रा पाळलेला असेल किंवा एखादा आपण पोपट पाळलेला असेल, ते जसं समजा अनुकरणातून भाषा शिकतं, भाषा या ठिकाणी बोलतं, कारण आपण त्याला शिकवत असतो आणि मग त्याच्याच माध्यमातून मूल सुद्धा भाषा शिकतं असं कोण म्हटलंय बीएफ स्किनर असं म्हणतात. बरोबर, लक्षात घ्या. तर हे नॉर्म चॉम्स्की म्हणतात की नैसर्गिकता आणि बीएफ स्किनर म्हणतात की सरावातून, पुनर्वलनातून, बक्षिसाद्वारे किंवा रिपिटेशनच्या माध्यमातून भाषा शिकली जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा संज्ञानात्मक सिद्धांत म्हणजे पियाजे. ठीक आहे. पियाजे यांचा हा सिद्धांत आहे. तर पियाजे यांनी कॉग्निटिव्ह थिअरी मांडली आणि याच्यामध्ये काय म्हणतात की भाषा ही बौद्धिक विकासाशी जोडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या भाषा ही काय विकास होईल, तुमचा या ठिकाणी बौद्धिक विकास झाला की भाषेचा विकास होईल असं कोण म्हणतंय पियाजे म्हणतात. म्हणजे तुमचा बौद्धिक विकास होईल त्याप्रमाणे या ठिकाणी तुमच्या भाषेचा काय होणार विकास होणार, तुमची भाषेची डेव्हलपमेंट होईल असंच या ठिकाणी जीन पियाजे आपल्या संज्ञानात्मक सिद्धांतामध्ये बोलतात. नंतर सामाजिक परस्पर संवाद सिद्धांत म्हणजे हा कोणाचा सिद्धांत आहे, तर हा वॅगोस्की यांचा सिद्धांत आहे सोशल इंटरॅक्शन. ठीक आहे. यालाच दुसरं नाव असतं सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. ठीक आहे. यालाच नाव आहे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत, तर सोशो कल्चर थिअरी.
ठीक आहे. सोशो कल्चर थेअरी कोणाची? वैगोत्स्की यांची. आणि याच्यामध्ये यांनी काय म्हटलंय की भाषिक विकासासाठी सामाजिक वातावरण महत्वाचं, म्हणजे जर भाषेचा विकास या ठिकाणी व्हायचा असेल तर त्यासाठी तशा प्रकारचं सामाजिक वातावरण आपण निर्माण करायचं, आणि तसं वातावरण असेल त्या ठिकाणी भाषेचा विकास हा त्याच पटीने होतो, चांगल्या प्रकारचा होतो, असं कोण म्हणतंय? वैगोत्स्की यांचं या ठिकाणी मत आहे, अशी यांची थेअरी आहे. किंवा सोशल इंटरॅक्शनच्या माध्यमातून भाषेचा विकास होतो, तर असं या ठिकाणी वैगोत्स्की हे म्हणतात. ठीक आहे. नंतर बघा, शिक्षकाच्या दृष्टीने भाषा अर्जनामधली भूमिका काय असायला पाहिजे? शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे? तर समृद्ध भाषिक वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. आपण बघितलं की जितकं वातावरण तुमचं समृद्ध असेल, तुमचा यालाच हिंदीमध्ये परिवेश बोललं जातं. ठीक आहे. परिवेश असेल, वातावरण असेल, तर परिसर असेल, परिसर वातावरण सगळं एकच असतं. ठीक आहे. वेगवेगळे शब्द वापरले जातात फक्त, त्यामुळे लक्षात ठेवायचं समृद्ध भाषिक वातावरण निर्माण केलं पाहिजे आपण. मुलांना ऐकणं बोलणं यासाठी सगळ्यात महत्वाचं भरपूर संधी दिली पाहिजे. दृश्य सामग्री, गाणी, कथा या ठिकाणी आपण वापरायचं मोठ्या प्रमाणात. चुका दुरुस्त करताना बघा, ज्यावेळेस विद्यार्थी काही चुका करतील बोलत असताना, बोलत असताना, भाषा लिहित असताना, त्यावेळेस या ठिकाणी चुका दुरुस्त करत असताना नकारात्मक भाव निर्माण होऊ द्यायचा नाही. म्हणजे बाबा तुला येतच नाही, तू चुकीचंच बोलतोय, तुला हे किती वेळा सांगितलं तर तुला जमणारच नाही, तुला येतच नाही, असं चुका सारखा तो करतोय, असं कुठल्या प्रकारचा निगेटिव्ह भाव आपल्याकडून आले नाही पाहिजे. तर एक शिक्षकाच्या दृष्टीने ही भूमिका आपली असणं गरजेचं आहे. समजपर्यंत हे झालं अर्जन. इथपर्यंत समजलं का? काय तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम आहे का? एकदा विचारा, सांगा. भाषा अर्जन इथपर्यंत समजलं का? लक्षात घ्या, याच्यावरती भरपूर सारे प्रश्न असतात, त्यामुळे आपण व्यवस्थित घेतोय. आणि तुमचं हे मराठी झालं म्हणजे तुमचं हिंदीही झालं, आणि तुमचा बाल मानसशास्त्रामध्ये सुद्धा 1-2 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. त्यामुळे खूप महत्वाचा घटक आहे बघा. समजलं? आता बघा, आता आपल्याला भाषा लर्निंग, ठीक आहे, लँग्वेज पण लर्निंग बघायची. आता लँग्वेज लर्निंग ही तुमच्या भाषा ऍक्विजिशनच्या उलट असते. ठीक आहे. हा, उलट असते. बघा, शिकण्यासाठी इतपा प्रयत्न करावे लागतात. आपण ऍक्विजिशन म्हणलं की कुठलेही प्रयत्न न करता ती भाषा आत्मसात होते. जाणीवपूर्वक शिकावं लागतं. नियम इथं महत्वाचे असतात. पुस्तके वाचावी लागतात, त्यावेळेस तुमचं भाषा शिकणं होतं. फरक लक्षात आला का? मी तुम्हाला मगाशी त्यामुळे सांगितलं, तुम्ही क्लासमध्ये गेला, तुम्ही स्पीकिंग कोर्समध्ये गेला, तुम्हाला एखाद्या मित्राने तुम्हाला जाणीवपूर्वक भाषा शिकवली, ती सुद्धा तुमचं भाषिक काय होईल? लर्निंग होईल, लँग्वेज लर्निंग होईल. व तुम्हाला इच्छा झाली किंवा मला काय करायची? भाषा शिकायची, तू मला भाषा शिकव, तरी तो तुमचा ट्युटर झाला प्रायव्हेट, आणि तो भाषा तुम्हाला शिकवतोय म्हणलं की तुमचं लँग्वेज या ठिकाणी लर्निंग होणार. पण तो आपसुक चर्चेतून तुमचं ते झालं तर तुमचं ते भाषिक म्हणजे या ठिकाणी संपादन असेल. ठीक आहे. कौशल्य ही पण शिकावी लागतात. कौशल्य जी काय तुमची लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग ही जे काय कौशल्य आहेत ही तुम्हाला शिकावी लागतात. शिक्षकांची इथं पण गरज असते. मग शिक्षक तुमचा कोणत्याही स्वरूपामध्ये असेल, बरोबर ना, कोणत्याही स्वरूपामध्ये असेल तो शिक्षक तुमचा लागेल. म्हणून भाषा शिकणं ही कशी औपचारिक प्रक्रिया असते. समजलं का? भाषा शिकणं ही सोपं आहे, त्याच्या फक्त उलट या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, समजलं का इथपर्यंत? भाषा शिकणं बघा, शिकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तसं तुम्हाला अर्जनमध्ये कुठलेही प्रयत्न करायची गरज नाही. आपसुक भाषा नकळतपणे, अवचेतनपणे, अनकॉन्शियसपणे भाषा या ठिकाणी तुम्हाला अक्वायर होते. भाषा शिकण्यामध्ये आपण कॉन्शियस असतो. कसा असतो? भाषा शिकण्यामध्ये तुम्ही कॉन्शियस असता, आपण शुद्धीवरती असतो. नैसर्गिकपणे या ठिकाणी भाषा शिकावी लागते, आणि आपण या ठिकाणी तशी मानसिक तयारी करतो, बरोबर की नाही? आपली मानसिक तयारी करून आपण भाषा या ठिकाणी काय करतो? शिकतो. परंतु मानसिक तुमची तयारी नसताना सुद्धा या ठिकाणी तुमच्या भाषेचं अर्जन होतं. समजतं? तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला भाषा शिकण्यामध्ये कौशल्य वगैरे आत्मसात करावी लागतील किंवा शिकावी लागतील. ओके, नंतर बघा, भाषा शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणकोणती? भाषा शिक्षणाची वैशिष्ट्ये बघा, शिकणं हे दुसऱ्या भाषेशी जास्त संबंधित. तुमचं अर्जन हे पहिल्या भाषेशी, मातृभाषेशी जास्त संबंधित असतं. शिकणं हे दुसऱ्या भाषेशी संबंधित असतं. ही एक जागरूक प्रक्रिया असते, कॉन्शियस प्रक्रिया असते. प्रयत्नशील राहावं लागतं. भाषा शिक्षणाला शाळेतून सुरुवात होते. बघा, भाषा शिक्षण हे तुमचं शाळेमधून सुरू होतं. ठीक आहे. भाषा शिक्षण तुमचं कसं होतं? शाळेपासून सुरू होत असतं. भाषा शिक्षणामध्ये शिक्षक, विद्यालय, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, तुमचे शिक्षण पद्धती यांच्या भूमिका महत्वाच्या असतात. कशामध्ये? भाषेच्या शिक्षणामध्ये. म्हणजे पाठ्यपुस्तक पण लागेल, अभ्यासक्रम पण लागेल, तुमची शिक्षण पद्धती पण लागेल, बरोबर. नियम आणि व्याकरण यांचा वापर भाषा शिकताना होतो. सगळ्यात महत्वाचं काय? नियम आणि व्याकरण.
नियम लागणारे, व्याकरण लागणारे, तरच या ठिकाणी तुम्ही एखादी भाषा शिकू शकता. आणि जर नियम आणि व्याकरण लागत नसतील, बघा हे समजून घ्या, जर नियम आणि व्याकरण लागत नसतील तर तुमचं त्या ठिकाणी भाषेचं काय झाले, संपादन झाले. लक्षात आलं. प्रश्न कसाही विचारू द्या, उलटा पालटा कसाही विचारू द्या, कायम लक्षात ठेवायचं नैसर्गिकपणा ज्याच्यामध्ये काही येत नाही, बरोबर, सॉरी कृत्रिमपणा ज्याच्यामध्ये कोणताही येत नाही, तर ती तुमची नैसर्गिकता आले म्हणजे भाषेचं संपादन आलं. ज्या ठिकाणी थोडा तरी कृत्रिमपणा जर येत असेल, ज्या ठिकाणी नियम लावले जात असतील, ज्या ठिकाणी तुम्ही कॉन्शियसपणे शिकताय, जाणून बुजून शिकताय, त्या ठिकाणी तुमचं भाषेचं शिकणं आलं. समजतंय. हे दोनच शब्दावरून लक्षात ठेवायचं, ही शिक्षणाची वैशिष्ट्ये. आता या ठिकाणी तुमचं औपचारिक अशा प्रकारचं वातावरण असतं. ठीक आहे, औपचारिक वातावरण असतं. भाषा अर्जनमध्ये तुमचं अनौपचारिक वातावरण असतं, बरोबर. नंतर आता इथं बघा, स्किनरच्या मते, स्किनरने काय सांगले भाषेच्या, आपण संपादनामध्ये पण बघितलं, आता इथं शिक्षणामध्ये पण काय म्हणतात स्किनर, की अनुकरण प्लस मजबूतीकरण म्हणजे पुनर्बलन याच्या मार्फत या ठिकाणी भाषा शिकली जाते. बरोबर की नाही. काय होईल, तुमचं अनुकरण प्लस मजबूतीकरण म्हणजे पुनर्बलन केलं, सारखी सारखी पुनर्बलन केलं, त्याच्या माध्यमातून भाषा पण शिकली जाते. आणि भाषा संपादनामध्ये काय सांगितलं, की अनुकरण, बरोबर, त्यानंतर तुमचा सराव, रिपिटेशन याच्या माध्यमातून या ठिकाणी, किंवा आपण पुनर्बलन याच्या माध्यमातून या ठिकाणी भाषा संपादितही होऊ शकते. आणि स्किनरने या ठिकाणी हे अनुकरण प्लस मजबूतीकरण म्हणजे रिइन्फोर्समेंट याच्या मार्फत या ठिकाणी भाषा शिकली जाईल. वायगोस्की काय म्हणतात भाषेच्या शिकण्याच्या संदर्भात, भाषा ही सामाजिक कृतीतून शिकली जाते. बघा, भाषा संपादित पण तुमचं इंटरॅक्शनच्या माध्यमातून होईल आणि शिकणं सुद्धा तुमचं सामाजिक कृतीच्या माध्यमातून पण होतं. बरोबर की ना. आता सामाजिक कृती कोणत्या, बघा सामाजिक कृती कोणत्या, तर तुम्हाला जर समाजामध्ये वावरायचं असेल तर भाषा शिकावीच लागेल. साहजिकच आहे ना, की जर समजा एखादा समाज आपल्या शेजारी असा आहे की त्याची भाषा मातृभाषेपेक्षा वेगळी आहे, म्हणजे तो हिंदीमध्ये बोलत असेल किंवा त्याचा आपण म्हणू की इंग्रजी भाषा असेल, तर त्याच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्याच्याशी कम्युनिकेशन करायचं असेल, तर तुम्हाला ती भाषा शिकावी लागेल. लक्षात येतंय का. म्हणजेच लक्षात घ्या की भाषा ही सामाजिक कृतीतून शिकली जाईल. तुम्हाला त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचंय, बरोबर ना, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, तरच या ठिकाणी भाषा त्यातून पण शिकली जाते. नंतर व्याकरण हे संदर्भानुसार सहसंदर्भ शिकवलं पाहिजे, असं या ठिकाणी कोण म्हणतंय, वैगोस्की म्हणतायत की व्याकरण शिकवायचं असेल तर ते तुमचं संदर्भासहित असायला पाहिजे, सहसंदर्भ शिकलं पाहिजे. म्हणजे सहसंदर्भ याचा अर्थ काय, की तुम्ही उदाहरणासहित शिकवलं पाहिजे. एखादं उदाहरण द्यायचं, एखादं तुम्ही धडा शिकवताय, धड्यामध्ये एखादं उदाहरण आलं तर त्या उदाहरणासहित तुम्ही शिकवलं पाहिजे. भाषा शिकण्यासाठी मुद्रण समृद्ध वातावरण प्रदान केलं जावं. प्रिंट रिच एन्व्हायरमेंट या ठिकाणी तुमचं असायला पाहिजे. PRE म्हणजे प्रिंट रिच एन्व्हायरमेंट असलं पाहिजे, मुद्रण समृद्ध वातावरण असलं पाहिजे. किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, की समजा वर्गामध्ये जिकडे तिकडे तक्ते लावलेले असतील, बोलक्या भिंती बनवल्या असतील, तर तशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यायचं, असं कोण म्हणतंय, वैगोस्की म्हणतात. ठीक आहे. आता भाषा शिक्षणाचे टप्पे कोणकोणते असतात, तर सगळ्यात महत्वाचं सिद्धांत शिकणं, म्हणजे व्याकरणाचे नियम, शब्दसंग्रह हे आधीपासून शिकले जातील. लक्षात घ्या, आधी तुम्हाला भाषा शिक्षणामध्ये पहिलं तुम्हाला व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह हे तुम्हाला शिकावे लागतील. नंतर नियमांचा जो काय तुम्ही नियम शिकलाय तर त्याचा सराव करावा लागेल, म्हणजे वाक्यरचना, लेखन, अनुवाद याच्यामध्ये तुम्हाला त्या नियमांचा वापर करावा लागेल, सराव करावा लागेल. मौखिक सराव नंतर तुम्ही काय करणार, आधी हे शिकला, वाक्यरचना, लेखन, अनुवाद झालं की नंतर तुम्ही संवाद, चर्चा क्षेत्र याच्यामध्ये त्याचा वापर करता. बरोबर की ना. या टप्प्याने आपण भाषा शिकतो की नाही, तर लक्षात घ्या. आणि नंतर त्याचा आपण व्यवहारामध्ये वापर करतो, म्हणजे शिकलेल्या भाषेचा वास्तविक परिस्थितीमध्ये वापर करणं. ठीक आहे. सिद्धांत शिकणं, नियमांचा सराव, मौखिक सराव आणि व्यवहारामध्ये उपयोग, तर हे टप्पे या ठिकाणी भाषा शिक्षणाचे असतात. ओके, समजलं इथपर्यंत. हा, आता भाषा शिक्षणावरील महत्वाचे काही सिद्धांत आहेत ते एकदा बघून घ्या. पहिला सिद्धांत आहे वर्तणूकवाद किंवा याला बिहेवियरिझम स्किनर, भाषा अनुकरण, पुनरावृत्ती आणि बक्षिसाद्वारे शिकवावी. ठीक आहे. नंतर हे स्किनरने सांगितलं संगणक दृष्टिकोनामध्ये, कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये, पीआयजे मध्ये भाषा शिकणे हे बौद्धिक विकासाशी पण जोडलं गेलं. आणि संवादक दृष्टिकोन, कम्युनिकेटिव्ह अप्रोच सांगतो की संवाद हे भाषा शिकण्याचं मुख्य साधन. संवाद काय आहे, भाषा शिकण्याचं मुख्य साधन असतं. तर हे काही महत्वाचे सिद्धांत आहेत भाषा शिक्षणामध्ये. म्हणजे कम्युनिकेटिव्ह अप्रोच हा सांगतो ना की तुम्हाला कम्युनिकेशन करायचंय तर भाषा शिकावीच लागेल. तुम्हाला भाषा न शिकता तुम्ही कम्युनिकेशन करू शकत नाही. म्हणजे करता येईल ते खानाखुणांच्या भाषेने, परंतु सगळ्यात महत्वाचं हे साधन असतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे काही महत्वाचे सिद्धांत. नंतर शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे, तर स्पष्ट व्याकरण, नियम आणि उदाहरण द्यायचे.
भाषा शिकवत असताना स्पष्ट व्याकरण शिकवायचं, नियम आणि उदाहरणं द्यायची, विद्यार्थ्यांना मौखिक आणि लेखी सराव द्यायचा, चुका दुरुस्त करत असताना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायचं, परीक्षा आणि मूल्यांकनाद्वारे प्रगती तपासायची. ही काय असणार आहे? शिक्षकाची भूमिका असणार आहे. समजत पर्यंत? आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, भाषा अर्जन आणि भाषा शिक्षण याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. तुम्हाला आधी सगळं समजलंय तरी सुद्धा एकदा रिवाइज करून घ्या. बघा, स्वरूप कसं असतं भाषा अर्जनाचं? नैसर्गिक असतं आणि कसं असतं? अचेतन असतं, अनकॉन्शियस असतं. भाषा शिक्षणामध्ये ते औपचारिक असतं आणि कसं असतं? कॉन्शियस असतं, सचेतन असतं. ठीक आहे. नंतर माध्यम कसं असतं? भाषा अर्जन हे तुमचं ऐकण्यातून, पाहण्यातून, बोलण्यातून होतं. बघा, समजून घ्या, भाषा अर्जन ऐकण्यातून होईल, पाहण्यातून होईल, बोलण्यातून होईल. भाषा शिक्षण हे तुमचं नियमातून, व्याकरणातून आणि लेखनातून होतं. ओके. वातावरण तुम्हाला भाषा अर्जनासाठी दैनंदिन संवाद किंवा अनुभव हे महत्वाचे असतात. अशा प्रकारचं वातावरण उपलब्ध करून दिलं पाहिजे. भाषा शिक्षणासाठी वर्गातली शिकवणी किंवा पाठ्यपुस्तक हे महत्वाचे, तसं वातावरण आपण उपलब्ध करून द्यायचं. नियमांचा वापर हा भाषा अर्जनामध्ये नियम हे आपोआप आत्मसात होतात, इथं शिकवावे लागत नाहीत. भाषा शिक्षणामध्ये मात्र तुम्हाला नियम हे स्पष्टपणे शिकवावे लागतात. नंतर गती कशी असते? भाषा अर्जन हे बालपणामध्ये जलद होतं आणि म्हणून हा एक संवेदन काय म्हणतात जातो, सेन्सिटिव्ह पिरियड मानला जातो. याच्यामध्ये जेवढं तुम्ही चांगलं वातावरण उपलब्ध करून देणार तेवढे भाषेचं अर्जन होतं, परंतु पुढे तेवढं भाषेचं शिक्षण चांगल्या प्रकारे होत नाही. आणि भाषा शिक्षण हे हळूहळू असतं. भाषा शिक्षण हे पटकन होत नाही, भाषा शिक्षण हळूहळू होत असतं. उदाहरण आहे भाषा अर्जनामध्ये मातृभाषा शिकणं आणि भाषा शिक्षणामध्ये असतं परभाषा वर्गात शिकवणं. म्हणजे मातृभाषेच्या व्यतिरिक्त, परभाषा म्हणजे काय? मातृभाषेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाषा वर्गामध्ये शिकवणं हे झालं तुमचं भाषा शिक्षण. समजलं का इथपर्यंत? काय अडचण आहे का? चला पुढे बघा. आता भाषा संपादन आणि भाषा शिकणं यात नेमका फरक काय असतो? बरोबर, भाषा संपादन आणि भाषा शिकणं याच्यामध्ये काय फरक असतो? तर बघा, सगळ्यात महत्वाचा असतो पर्यावरणाचा फरक असतो किंवा यालाच आपण म्हणूया वातावरणाचा फरक असतो. म्हणजे बघा की भाषा संपादन जर तुम्ही वातावरण चांगल्या प्रकारचं उपलब्ध करून दिलं तर या ठिकाणी तुमचं भाषा संपादन हे चांगल्या प्रकारचं होईल. तसंच भाषा शिकण्यामध्ये सुद्धा जर आपण भाषा संपादनासारखंच वातावरण उपलब्ध करून दिलं तर भाषा शिकणं हे सुलभ होईल, सोपं होईल. बरोबर की नाही? म्हणून हा फरक असतो की संपादन काळामध्ये तुम्ही किती पर्यावरण किंवा वातावरण किंवा प्रिंट रिच एन्व्हायरमेंट उपलब्ध करून देताय तर तेवढा त्याचा स्पीड चांगला असेल. जर वातावरण तुम्ही चांगलं उपलब्ध करून नाही दिलं तर त्याचा स्पीड पाक कमी होईल. तर हा फरक असतो भाषा संपादन आणि भाषा शिकण्याच्या मधला. मातृभाषा नेहमीच आत्मसात पाक केली जाते, मातृभाषा कधीच शिकली जात नाही. दुसऱ्या भाषा ह्या आत्मसात केल्या जाऊ शकतात, परंतु मातृभाषा ही एकमेव अशी भाषा असते की ती कधीच शिकवली जात नाही, कधी शिकली जात नाही, ती आत्मसात होते. मूल एकापेक्षा जास्त भाषा संपादित करू शकते, म्हणजे मातृभाषा व्यतिरिक्त इतरही भाषा त्या ॲक्वायर होऊ शकतात. ठीक आहे. आणि कशाच्या माध्यमातून? तर वातावरणातून. आणि हाच फरक असतो भाषेच्या संपादनामध्ये आणि शिकण्यामध्ये. तुम्ही कितीही शिकणं केलं, कितीही तुम्ही भाषा शिकला तर तुमची प्रथम भाषा म्हणजे शिकू शकत नाही, किंवा म्हणजे संपादित न करता ती शिकवली जाईल किंवा ती शिकली जाईल असं होणार नाही, तर ती ऑटोमॅटिक तुमची संपादित होते. तर हा फरक असतो भाषा संपादन आणि भाषा शिक्षण याच्यामधला. समजलं इथपर्यंत? चला सांगा, इथपर्यंत समजलं का? कोणाला काही अडचण असेल तर विचारा. ठीक आहे. आता फक्त काय म्हणू नका की मध्येच बरेच जण आलेले आहेत असं काय म्हणू नका की सर परत एकदा घ्या. आता क्वेश्चन या ठिकाणी घ्या. ठीक आहे. कारण तो तक्ता तुम्ही बघितला की तक्त्यावरून तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. बघा प्रश्न व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न फक्त वाचा. एक प्राथमिक शिक्षकाला वर्गातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शब्दसंग्रह नैसर्गिक पद्धतीने आत्मसात करावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तो त्यांना गोष्टी, गाणी, खेळ, संवाद यामधून नवीन शब्द देतो, परंतु व्याकरणाचे नियम तो स्वतंत्रपणे शिकवत नाही. हा शिक्षक कोणत्या भाषा शिकण्याच्या पद्धतीचा वापर करतोय? चला सांगा. आता लक्षात ठेवा, जर या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकलो, तुम्ही शिकला, आता मी तुम्हाला शिकलो असं नाही म्हणणार की तुम्ही समजून घेतलं हा असं मी म्हणू शकतो. ठीक आहे. तुम्हाला मी शिकवू शकत नाही, हे सगळं आपल्याला सगळं माहिती असतं, फक्त काही गोष्टी तुम्हाला मी जागृत करतोय. ठीक आहे. तुम्ही आत्मसात केली, तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला एकाही घटकाची अडचण येणार नाही, तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो. फक्त कायम लक्षात ठेवायचं आपला आत्मविश्वास, आणि तुम्हाला येत नसेल तर विचारायला मात्र असं कुठलाही निसंकोच करायचं नाही की सर
मला ही येत नाही किंवा या ठिकाणी मी कसं विचारू, बिनधास्त विचारायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही बॅच घेतलेली असेल. ठीक आहे, त्यामुळे असं कधीही करायचं नाही की न विचारता आपण पुढे जायचं, असं कधीच करू नका, विचारत चला. बघा, औपचारिक भाषा शिक्षण, भाषा अर्जन, व्याकरण भाषांतर पद्धती, संरचनात्मक पद्धत. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, इंग्रजी शब्दसंग्रह नैसर्गिक पद्धतीने आत्मसात करावा, नैसर्गिक पद्धतीने आत्मसात करावा अशी अपेक्षा आहे. बरोबर, तो त्यांना गोष्टी, गाणी, खेळी, संवाद यामधून नवीन शब्द शिकवतो. व्याकरणाचे नियम तो शिकवत नाही. म्हणजे या ठिकाणी काय होते, भाषेचं अर्जन होते. काय होते, भाषेचं अर्जन होते. ठीक आहे, सकाळी सर टेस्ट सिरीज घेतली तर बेस्ट आहे. बघा, टेस्ट सिरीज घेतली तर उत्तम आहे. कारण इथं काय होतं, इथं समजा मी तुम्हाला समजून सांगतो त्यावेळेस तुम्हाला प्रश्न सुटतात, परंतु तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादी टेस्ट सोडवता त्यावेळेस तुम्हाला समजतं की अरे मला हा घटक जमत नाही. कारण सीटीईटी मध्ये हे खूप चांगलं, म्हणजे असं होतं की आम्ही ज्यावेळेस प्रश्न तुम्हाला सांगतो त्यावेळेस ते तुम्हाला समजतात, सुटतातही, परंतु आपण स्वतःची आकलन क्षमता कधी वाढवू शकतो, ज्यावेळेस तुम्ही एखादा पेपर द्याल, स्वतः प्रश्न तुम्ही वाचाल, त्यावेळेस तुम्हाला ते आकलन होईल. आणि जर ज्यावेळेस तुम्हाला एखादा घटक नाही समजणार तर त्यावेळेस तुम्ही ते विचारू शकता आणि तुमचा ती कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे, टेस्ट सिरीज इतक्या काही महाग नाहीत, तुम्ही त्या घेऊ शकता आणि भरपूर आहेत त्याच्यामध्ये, भरपूर तुम्हाला जेवढं सराव म्हणजे तुम्ही अगदी कंटाळणार एवढा टेस्ट आहे, तुम्ही त्या घेऊ शकता. विथ एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणासाठी तुम्हाला तुम्हाला तिथं मिळून जातील. तुम्ही त्या ऑनलाईन अभ्यास स्वरूपात घेऊ शकता. ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी ऑनलाईन अभ्यास तर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा या वेबसाईटच्या माध्यमातून पण घेऊ शकता. पेपर 1, पेपर 2 एकच फी आहे, वेगवेगळी फी घेण्याची गरज नाही. ओके, मुलांमध्ये जन्मतःच भाषिक संरचना समजून घेण्याची नैसर्गिक क्षमता असते. हा दृष्टिकोन कोणत्या भाषा वैज्ञानिकांनी मांडला? कोणी मांडला? B.F. स्किनर, जीन पियाजे, नॉर्म चॉम्स्की, लेव्हायगोस्की. तर लक्षात ठेवायचं, भाषिक संरचना समजून घेण्याची नैसर्गिक क्षमता कोणी मांडली? तर नॉर्म चॉम्स्की यांनी मांडली. दुसऱ्या सोबत कुठेही जायचं नाही. ठीक आहे, जगदीश साबळे सर, हा मॅडम ना, नरेंद्र तोरात सर फर्स्ट डे आहे त्यामुळे आपण फर्स्ट डे सुरू केलंय. ठीक आहे, आम्हाला बॅच मध्ये मिळणार नाही का टेस्ट सिरीज? नाही, टेस्ट सिरीज नाही आपल्याकडे. ठीक आहे, टेस्ट सिरीज आपण बॅच मध्ये देत नाही. हा तुम्हाला ऑफर देऊया आपण, हा, परंतु बॅच मध्ये आपण देत नाही. ठीक आहे, हा ऑफर तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे समजा 399 ची आहे तर तुम्हाला 300 मध्ये पण मिळून जाईल. ठीक आहे, 299 मध्ये तुम्हाला ज्यांनी बॅच पाहिजे जॉईन केली त्या सगळ्यांना 3 महिन्याची का टेस्ट सिरीज आहे ती तुम्हाला फक्त 299 मध्ये आपण तुम्हाला देऊया. ठीक आहे, नॉर्म चॉम्स्कीचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा, एका बालवाडीत मुलांना गोष्टी सांगताना शिक्षिका त्यांच्याशी बऱ्याचदा प्रश्नोत्तर करत राहते. बघा, हातवारे, चित्र वापरते, ज्यामुळे मुलं नवीन शब्द आणि वाक्यरचना सहजपणे शिकतात. हा कोणत्या सिद्धांताशी अधिक सुसंगत दृष्टिकोन आहे? ज्योती मॅडम, जर तुमची व्हॅलिडिटी पण संपलेली नसेल तर तुम्ही ते यूज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, जर तुम्ही टीईटीची घेतलेली असेल, आता तुम्ही टीईटी किती दिवसांची घेतली टेस्ट सिरीज ती तुम्हाला माहिती. जर तुम्ही 3 महिन्याची 4 महिन्याची 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची तुम्ही टेस्ट सिरीज घेतली असेल तर टीईटीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सीटेटची आलेली आहे. ठीक आहे, वेगवेगळी नसते. कारण लक्षात आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये असं काय वेगळे, तर बघा आपल्या टेस्ट सिरीज अशा आहेत, आपण दुसऱ्यांसारखं आपण करत नाही. तुम्ही टीईटीची घेतली त्याच्यासोबत सीटेटची पण आली, तुम्हाला केव्हीएस, एनव्हीएस सगळ्याच एक्झामची आली टीचिंगच्या. ठीक आहे, त्यामुळे आपली फी सुद्धा कमी असते आणि टेस्ट पण तुम्ही एकदा सोडून बघा, दर्जेदार टेस्ट आहेत. ठीक आहे, एकदम एक्सप्लेनेशन सहित आहेत आणि ज्याचा तुम्हाला पण फायदा होतो. ठीक आहे, हा सांगा, हा सिद्धांत कशाशी सुसंगत आहे? वर्तणूकवाद, भाषिक संरचनावाद, संज्ञानात्मक सिद्धांत की सामाजिक परस्पर संवाद? बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा. एका बालवाडीत मुलांना गोष्टी सांगताना शिक्षिका त्यांच्याशी बऱ्याचदा प्रश्नोत्तर करत राहते. प्रश्नोत्तर म्हणजे काय? बघा, प्रश्न उत्तर म्हणजे मी विचारणार तुम्ही सांगा, मी विचारणार तुम्ही सांगा, मी विचारणार तुम्ही सांगा. बरोबर ना, इंटरॅक्शन होते. बरोबर, हातवारे करते, चित्र वापरते, ज्यामुळे मुलं नवीन शब्द आणि वाक्यरचना पण सहजपणे शिकतात. इथं काय होतंय सांगा बरं? इथं तुमची परस्पर संवाद होतोय ना. काय होतोय? परस्पर संवाद होतोय. आणि मग परस्पर संवाद आपण कशामध्ये शिकलो? कुठल्या सिद्धांतामध्ये बघितलं? तर सामाजिक परस्पर संवाद म्हणजे सोशल इंटरॅक्शन थेअरी मध्ये होतं. लक्षात ठेवायचं, जिथं तुमची प्रश्नोत्तर असतात, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण काहीतरी मुलांना शिकवत असतो, तर ते तुमचा वायगोस्की यांचा सामाजिक परस्पर संवाद सिद्धांत असतो. लक्षात येतंय का?
वायगोस्की यांचा परस्पर हा कॉग्निटिव्ह थिअरी नसते, कॉग्निटिव्ह थिअरी नाही, ही बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. भाषिक संरचना स्ट्रक्चर नाही शिकवत किंवा वर्तणूकवाद पण बिहेवियरिझम पण शिकवत नाही. तर तुमची बघा इथं मुलांना गोष्टी सांगताना शिक्षिका त्यांच्याशी बरेचदा प्रश्नोत्तर करत राहते, हातवारे चित्र वापरते, मुलं नवीन शब्द शिकतात, वाक्यरचना ते सहजपणे शिकतात, वाक्यरचना सहजपणे शिकतात. कशातून माध्यमातून? तर आपल्या इंटरॅक्शनच्या माध्यमातून. हे या ठिकाणी सोशल इंटरॅक्शन थिअरी सांगते. चला प्रश्न पुढचा बघा. गडबड करू नका बघा, गडबड करू नका. आपण पाठीमागे खूप चांगलं बघितलंय, गडबड करू नका. बघा आज भरपूर जण आहेत, असेच सगळेजण जॉईन होत चला. आणि जर समजा एखाद्याला कोणाला बॅच म्हणजे मराठीची बॅच घेतली फक्त, आणि जर तुम्हाला सगळी पूर्ण पाहिजे असेल तरी तुम्ही सगळी कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, जी काही समजा एक्स्ट्राची काही फी वगैरे असेल ती भरून तुम्ही कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय की फक्त मराठीची घ्यावी आणि त्यातून आपण पास होऊ. तर लक्षात ठेवा, एका मार्काने तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तसं होणार नाही किंवा होऊ नये, परंतु होतं कसं की सगळे विषय जर आपण घेतले ते समजून घेतले तर मार्कही तुम्हाला मिळून जातात. एकाच विषयातून या ठिकाणी पास होईल याची गॅरंटी थोडीशी कमी असते. बघा, एका शाळेत मराठी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी संवाद मंडळ सुरू केलं, जिथे ते केवळ मराठीत खेळ, चर्चा आणि नाटक करतात. व्याकरण न शिकवता ते भाषेत गतिमान होतात. हा उपक्रम कोणत्या भाषिक कौशल्याचा नैसर्गिक विकास घडवतो? बघा प्रश्न किती छान विचारला बघा. भाषा शिकणं, भाषा अर्जन, भाषांतर कौशल्य की व्याकरण विश्लेषण? बघा इथं काय म्हटलंय, एका शाळेमध्ये मराठी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठी येत नाही, म्हणजे थोडक्यात मराठी भाषिक सोडून जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मराठी संवाद मंडळ सुरू केले. मराठी संवाद मंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त मराठीमध्ये बोललं जाईल, बरोबर, जिथे ते केवळ मराठीमध्ये खेळ, चर्चा आणि नाटक करतात. बरोबर, मग खेळ करतील, चर्चा करतील, नाटक करतील. व्याकरण न शिकवते भाषेत गतिमान. बघा, व्याकरण न शिकवता आलं की नाही, व्याकरण न शिकवता. मग ज्या ठिकाणी व्याकरण शिकवलं जात नाही, ज्या ठिकाणी नियम शिकवले जात नाही, त्या ठिकाणी काय असतं, त्या ठिकाणी तुमचं भाषा अर्जन असतं. साधं सोपं आहे की नाही? त्या ठिकाणी काय असतं, तुमचं भाषा अर्जन असतं. तुम्ही खेळातून शिकताय, तुम्ही सगळ्यात महत्वाचं व्याकरण शिकत नाही, तुम्ही अनौपचारिक पद्धतीने शिकताय. बघा, खेळ, चर्चा, नाटक हे अनौपचारिक आहे, बरोबर ना. तुम्ही अनौपचारिक माध्यमातून ज्यावेळेस शिकता त्यावेळेस तुमचं ते भाषेचं अर्जन असतं. काय असतं? भाषेचं अर्जन असतं. लक्षात घ्यायचं. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट येईल. भाषा शिकणं नाही येणार. इथं व्याकरण न म्हटलंय, व्याकरण न शिकता म्हटलंय. व्याकरण शिकवत असतील तर तुमचं भाषेचं शिकणं येईल. चला जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक 5. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना पहिल्या आठवड्यात हॅलो, थँक्यू सारखे शब्द खेळातून शिकवले. बघा, एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत असताना पहिल्या आठवड्यामध्ये हॅलो, थँक्यू सारखे शब्द खेळातून शिकवले. ठीक आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये तो त्यांच्या बोलण्यातल्या चुका नोंदवून, बघा दुसऱ्या आठवड्यामध्ये तो काय करतोय, ज्या काय बोलण्यात चुका होतील तो नोंदवतो आणि त्यांचं व्याकरणिक स्पष्टीकरण देतोय. ज्या काय चुका होतील त्या चुका या ठिकाणी नोंदविल आणि त्याचं व्याकरणिक स्पष्टीकरण देतो. ठीक आहे. हा दृष्टिकोन कोणत्या दोन प्रक्रियांचा संयोग आहे? भाषा अर्जन, भाषा शिक्षण, फक्त भाषा अर्जन, फक्त भाषा शिक्षण, भाषांतर पद्धत की भाषा अर्जन? तर बघा, साधं सोप्पं आहे. तुम्हाला मी सांगितलंय व्याकरणिक स्पष्टीकरण आलं म्हणजे तुम्हाला व्याकरणाच्या दृष्टीतून काहीतरी गोष्टी सांगितल्यात, काहीतरी पण नियम सांगितलेत. जिथं नियम येतील, जिथं तुमचं व्याकरण येईल त्या ठिकाणी तुमचं काय आलं, भाषा शिकणं आलं. परंतु बघा, त्याच्या आधी त्याने काय केलंय, हॅलो, थँक्यू यासारखे शब्द खेळातून शिकवले, म्हणजे अनौपचारिक प्रकारे शिकवलं. आणि पुढे तो काय झाला, औपचारिक पद्धतीकडे गेला. म्हणजे इथं भाषा अर्जन सुद्धा येतं आणि भाषा शिक्षण सुद्धा येतं. बरोबर, भाषा अर्जन प्लस भाषा शिक्षण या ठिकाणी येणार. क्लिअर आहे का? चला प्रश्न पुढचा बघू आपण. असर्शन आणि रिझन दिले. बघा, असर्शन काय दिले बघा, बालक लहान वयात अनेक भाषा सहजपणे शिकू शकतो. बघा, ज्यावेळेस असा असर्शन आणि रिझनचा प्रश्न येतो ना, त्यावेळेस एक कायम लक्षात ठेवायचं,
तुम्ही ज्यावेळेस हा दावा वाचता, विधान वाचता, विधान दावा एकच ऍसर्शन वाचता ना, ते बरोबर आहे का हे एकदा खात्री करा. बरोबर असेल तर लगेच त्याला बरोबर आहे असं म्हणायचं. नंतर मग कारण वाचायचं. जर तुमचं विधान आणि कारणही बरोबर असेल तर हे कारण तुमचं विधानाचं स्पष्टीकरण देतंय का हे बघायचं. म्हणजे याच्याशीच संबंधित तुमचं कारण असायला पाहिजे. हे तुमचं विधान वेगळं आहे, हे तुमचं बरोबर असेल, कारण बरोबर असेल, परंतु या ठिकाणी याच्याशी संबंधित नसेल हे कारण, तर तुमचं ते स्पष्टीकरण नसतं. हे थोडंसं लक्षात ठेवा. बघा काय म्हटलंय, बालक लहान वयात अनेक भाषा सहजपणे शिकू शकतो, तर करेक्ट आहे. भाषा या अनेक सहजपणे शिकू शकतो, करेक्ट आहे. रिझन काय म्हटलंय बघा, लहान वयात मुलांचा मेंदू भाषिक लवचिकता म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी जास्त असल्याने भाषा शिकण्याची क्षमता अधिक असते. म्हणजे भाषिक लवचिकता न्यूरोप्लास्टिसिटी जास्त असते आणि त्याच्यामुळे भाषा ही जास्तीत जास्त संपादित होऊ शकतात. कोणत्या वयात? लहान वयामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी लहान वयात भाषा या ठिकाणी जास्त आत्मसात होतात. बघा लहान वयात याचं कारण योग्य दिलं ना, की लहान वयामध्ये मुलांचा मेंदू कसा असतो, न्यूरोप्लास्टिसिटी जास्त असते, त्यामुळे लहान वयात अनेक भाषा आत्मसात केल्या जातात. त्यामुळं पहिलं बरोबर येईल, दुसरंही बरोबर येईल आणि याचं हे योग्य असं स्पष्टीकरण करतं. म्हणजे याचं हे योग्य असं स्पष्टीकरण करते. म्हणून बघा दावा आणि कारण दोन्ही बरोबर आहेत आणि कारण हा दाव्याचं योग्य असं स्पष्टीकरण करतं. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा बघा. ऍसर्शन आणि दावा दिलाय बघा. चला पटकन वाचा आणि लगेच करेक्ट असेल तर करेक्ट, लगेच खालचं विधान वाचा आणि त्याच्याशी ते संबंधित आहे का ते बघा. भाषा अर्जन ही औपचारिक आणि सचेतन शिकण्याची प्रक्रिया. भाषा अर्जन ही औपचारिक आणि सचेतन शिकण्याची प्रक्रिया आहे. नंतर काय म्हटले बघा, भाषा अर्जनात व्याकरणाचे नियम हे आधी शिकवले जातात. काय म्हटलं याच्यामध्ये, भाषा अर्जन ही औपचारिक आणि सचेतन शिकण्याची प्रक्रिया आहे का? बघा भाषा अर्जनामध्ये औपचारिकपणा आहे का, सचेतन आहे का? नाही. भाषा ही अनौपचारिक पद्धतीने आत्मसात केली जाते, अर्जित केली जाते आणि अचेतन पद्धतीने केली जाते. त्यामुळे तुमचं पहिलं काय येणार? चूक येणार. पहिलं कसं येईल? चूक येणार. पहिलं तुमचं बरोबर कसं येईल? भाषा अर्जन ही औपचारिक आणि सचेतन आहे का? नाही, अचेतन असते आणि अनौपचारिक असते. रिझन मध्ये म्हटले भाषा अर्जनामध्ये व्याकरणाचे नियम आधी शिकवले जातात. भाषा अर्जनामध्ये व्याकरणाचे नियम आपण शिकवतो का? भाषा अर्जनात कुठल्याही प्रकारचे व्याकरणाचे नियम पण शिकवले जात नसतात. म्हणून हे सुद्धा या ठिकाणी कसं येणार? चुकीचं येणार. म्हणून पहिलं चूक, दुसरं चूक, ऑप्शन क्रमांक सी ए चुकीचं, आर चुकीचं. समजतंय? दोन्हीही या ठिकाणी पण चुकीचे येणार. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. एका इंग्रजी शिक्षकाने विद्यार्थ्यांना पास्ट परफेक्ट टेन्स शिकवताना प्रथम नियम स्पष्ट केला. बघा एका इंग्रजी शिक्षकाने विद्यार्थ्यांना पास्ट परफेक्ट टेन्स शिकवत असताना प्रथम काय केला? नियम स्पष्ट केला. त्यानंतर वाक्यांची अनेक उदाहरणे दिली आणि मग विद्यार्थ्यांना सराव प्रश्न सोडवायला लावलं. तर हा कोणत्या प्रक्रियेचा नमुना आहे? बघा आधी काय दिलं? उदाहरण दिलं, नियम स्पष्ट केला, नंतर वाक्यांची उदाहरणे दिली आणि मग सराव केला. बरोबर, काय केला? सराव, प्रश्न सोडवायला लावलं. कोणती प्रक्रिया येईल याच्यामध्ये? भाषा अर्जन, भाषा शिक्षण, संवाद पद्धती की नैसर्गिक पद्धती? साहजिकच तुम्हाला नियम दिले, उदाहरण दिलं, सराव करायला लावला तर साहजिकच तुमचं काय येणार? भाषेचं शिक्षण येईल. काय येईल? भाषेचं शिक्षण येणार. ऑप्शन क्रमांक बी. पुढे बघा प्रश्न क्रमांक 9. एका शाळेत हिंदी न येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक दररोज 30 मिनिटे हिंदी वाचन, लेखन आणि अनुवादाचा सराव करवतो. विद्यार्थ्यांच्या गुणावरून प्रगती मोजली जाते. हा कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन आहे? भाषा अर्जन, मातृभाषा हस्तांतरण, अप्रत्यक्ष भाषा शिक्षण की भाषा शिक्षण? बघा
हिंदी येत नाही, हिंदी येते का नाही, तर 30 मिनिटे वाचन लेखन आणि अनुवाद पा केला जातोय. काय केला जातोय? अनुवाद. आणि विद्यार्थ्याच्या गुणावरून पा प्रगती मोजली जाते. मग आपण बघा प्रगती कशामध्ये मोजतो? आपण अर्जनमध्ये कधीच प्रगती मोजत नाही, आपण भाषेच्या शिक्षणामध्ये प्रगती मोजतो, मूल्यमापन केलं जातं. तर ते आज तुमचं भाषेचं शिक्षण. आपण भाषा एखादी अर्जित केली, त्याचं मूल्यांकन होतं का? त्याचं मूल्यांकन कधीच केलं जात नाही, तुमच्या भाषेच्या शिक्षणाचं मूल्यांकन होतं. म्हणून इथे येणार भाषेचं शिक्षण. पुढं असर्शन दिलंय, रिझन दिलंय बघा. असर्शन म्हणताय बघा की भाषा शिक्षण ही काय पहा सचेतन प्रक्रिया आहे. भाषा शिक्षण कशी आहे? सचेतन प्रक्रिया आहे. रिझन म्हटलंय की भाषा शिक्षणामध्ये व्याकरणाचे नियम, शब्दसंग्रह आणि लेखन कौशल्याचा अभ्यास होतो. करेक्ट आहे. पहिलं तुमचं भाषा शिक्षण म्हटलंय आणि सचेतन आहे. करेक्ट आहे. भाषा शिक्षणामध्ये व्याकरणाचे नियम, शब्दसंग्रह आणि लेखन कौशल्याचा काय होतो? अभ्यास होतो. आणि अभ्यास कधी होईल? तर सचेतन असतानाच अभ्यास होईल. तसा अभ्यास होईल का? तसा अभ्यास होणार नाही. म्हणून याचं हे योग्य स्पष्टीकरण सुद्धा करतोय. म्हणून दावा आणि कारण दोन्ही सुद्धा बरोबर आहेत, कारण दाव्याचं असं योग्य असं स्पष्टीकरण केलं जाते. करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 11. असर्शन रिझन. भाषा शिक्षणामध्ये भाषिक कौशल्यांचा विकास हा हळूहळू होतो. भाषा शिक्षणामध्ये जी भाषिक कौशल्य असतात त्यांचा विकास कसा होतो? हळूहळू होतो. रिझन म्हटलंय की सचेतन पद्धतीने शिकणे हे अधिक वेळ घेतं, कारण त्यात नियम, सराव, मूल्यमापन आवश्यक असतात. सचेतन पद्धतीने जे शिकणं असतं ते अधिक वेळ घेतं, कारण त्याच्यामध्ये नियम असतील, सराव असेल, मूल्यमापन आवश्यक असतं. काय येईल तुमचं? पहिलं काय येईल? पहिलं तुमचं करेक्ट येईल. भाषा शिक्षणामध्ये भाषिक कौशल्यांचा विकास कसा होतो? हळूहळू होत असतो. स्पीड कसा असतो? हळू असतो. आता हळू स्पीड का असतो? तर भाषा सचेतन पद्धतीने ज्यावेळेस आपण भाषा शिकतो त्यावेळेस ते अधिक काळ घेतं, वेळ घेतं, कारण त्याच्यामध्ये नियम असतात, सराव असतो, मूल्यमापन असतो. आणि याच्यामुळे या ठिकाणी या भाषिक कौशल्यांचा विकास कसा होतो? हळूहळू होत असतो. मग हे याचं असं योग्य स्पष्टीकरण करतंय ऑप्शन क्रमांक ए. दावा कारण दोन्ही बरोबर, कारण ए असं योग्य स्पष्टीकरण करते. करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 12. असर्शन रिझन. भाषा शिक्षण हे नैसर्गिक आणि अचेतन प्रक्रिया आहे. पहा काय म्हटले बघा, भाषा शिक्षण नैसर्गिक आणि अचेतन आहे का? भाषा शिक्षण अनैसर्गिक आणि कसे आहे? सचेतन आहे. म्हणून या ठिकाणी पहिले तुमचं काय येणार? चुकीचं येईल. रिझन म्हटले बघा, भाषा शिक्षणात परीक्षांद्वारे प्रगती मोजली जाते. भाषा शिक्षणामध्ये परीक्षांद्वारे प्रगती मोजली जाते. बघा पहिलं काय? भाषा शिक्षण नैसर्गिक आणि अचेतन आहे का? नाही. ठीक आहे, म्हणून पहिलं चुकील. भाषा शिक्षणामध्ये परीक्षेद्वारे प्रगती मोजली जाते, म्हणजेच या ठिकाणी मूल्यांकन होतं. काय होतं? मूल्यांकन केलं जातं. बरोबर ना? मूल्यांकन केलं जातं भाषा शिक्षणामध्ये. तर करेक्ट आहे. फक्त या ठिकाणी दुसरं करेक्ट येईल. पहिलं काय येईल? चुकीचं येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, दावा चुकीचा आहे. दावा पहिलं असर्शन चुकीचं आणि कारण या ठिकाणी काय येईल? तुमचं करेक्ट येईल. कारण भाषा शिक्षणामध्ये परीक्षेद्वारे प्रगती मोजली जाते. हे विधान तर बरोबर आहे ना, की भाषा शिक्षणामध्ये तुमचं मूल्यांकनच होत असतं. बरोबर ना? मूल्यांकन होतं आणि त्याच्या माध्यमातून तुमची प्रगती किती झालेली ही बघितलं जातं. म्हणून या ठिकाणी तुमचं कारण करेक्ट येईल. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 13. मुले सामाजिक अंतरक्रियेतून भाषा ग्रहण करतात. या संकल्पनेत टिंबटिंबचे अनुमोदन आहे. सामाजिक अंतरक्रियेतून भाषेचं ग्रहण होतं. या संकल्पनेस कोणाचं अनुमोदन आहे? एक बघा, ग्रुपवरती कोणतरी मेसेज टाका, मॅडमचा क्लास आहे 8 वाजता, म्हणजे थोडा वेळ थांबा म्हणा, वेट करा म्हणा. ग्रुपवरती मेसेज टाकून द्या. ठीक आहे, सांगा कोणाचं? तर या ठिकाणी आंतरक्रिया म्हटलं की तुमचं येणार पहा वॅगोस्की. ठीक आहे, काय येईल पहा? वॅगोस्की. प्रश्न पुढचा बघा, 7 महिन्याचे मूल व्यंजने आणि स्वरांचा वापर करून बोलण्याचा प्रयत्न करते. किती महिन्याचं? 7 महिन्याचं मूल व्यंजन आणि स्वरांचा वापर करून बोलण्याचा प्रयत्न करतं. ते डॅश डॅश याचा वापर करून संज्ञापन करतं.
संज्ञापन म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू, समज, तुमचं कॉग्निशन होईल, तुमची समज होईल किंवा कम्युनिकेशन होईल. ठीक आहे, कसाही तुम्ही त्याचा संज्ञापनचा अर्थ घ्या. सांगा, 7 महिन्याचं बाळ यापैकी काय करतं? भाषाशास्त्रीय बोलणं, हुंकारणे, सोन की बडबडणे? 7 महिन्याचं बाळ आपण बघितलंय काय करतं, ते बडबड करतं. बरोबर ना? काय करतं? बडबडतं. ऑप्शन क्रमांक 4. आणि तुमचं अगदी 2 महिन्याचं बाळ हे हुंकार टाकतं, गुरगुर करतं, हुंकार टाकतं. बरोबर की नाही? तर हे या ठिकाणी बडबडणे येणार. पुढे बघा, बडबडणे म्हणजे बबलिंग. इंग्रजीमध्ये त्याला बबलिंग म्हणतात. शिक्षिकेच्या मते ज्याप्रमाणे माणूस इतर क्षमता आणि गोष्टी आत्मसात करतो त्याचप्रमाणे भाषा सुद्धा शिकतो. ज्याप्रमाणे माणूस इतर क्षमता आणि गोष्टी आत्मसात करतो त्याचप्रमाणे भाषाही शिकतो. तिचे हे मत पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाच्या मताशी सुसंगत आहे? सोन म्हणजे फोनिक्स, उच्चार. सोन म्हणजे काय असतो? फोनिक्स असतो, उच्चार असतो. दोन्ही म्हणलं तरी चालतं त्याला, दोन्ही. पियाजे, चॉम्स्की, स्किनर की वॅगोस्की? कोणी सांगितलं? शिक्षकाच्या मते ज्याप्रमाणे माणूस इतर क्षमता आणि गोष्टी आत्मसात करतो त्याचप्रमाणे भाषा सुद्धा शिकतो. तर हे लक्षात ठेवायचं, हे स्किनरने सांगितले. कोणी सांगितलं? स्किनरने सांगितलं. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे माणूस इतर क्षमता किंवा गोष्टी शिकतो ना, इतर कोणत्याही तुमच्या क्षमता असतील त्या तुम्ही शिकता, अनुकरणातून शिकता. बरोबर ना? म्हणजे तुम्ही चालायला शिकत असाल, तुम्ही समजा जेवण करायला शिकता, म्हणजे हे आपलं अनुकरणातून शिकतो ना. आपले आई वडील असतील त्यांच्या अनुकरणातून शिकतो. मग या ठिकाणी भाषा सुद्धा त्याचप्रमाणे शिकली जाते. अर्जन नाही तर म्हटलं, इथं भाषा शिकली जाते असं म्हटलंय. मग भाषा शिकणं कोण म्हणतं? ते स्किनर म्हणतात. कोण म्हटलं पा? स्किनर असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 स्किनर. ठीक आहे, चॉम्स्की नाही पा, चॉम्स्की नाही. चला प्रश्न पुढचा बघू आपण. माणूस भाषा आत्मसात करण्याच्या क्षमतेचा जन्म घेतो असे शिक्षिका सांगते. तिचं हे म्हणणं कशाशी सुसंगत आहे पा? माणूस भाषा आत्मसात करण्याच्या क्षमतेचा जन्म घेतो असे शिक्षिका सांगते. तिचं हे म्हणणं कशाशी सुसंगत आहे? हा, एक 5 मिनिटं थांबायला लावा, 5 मिनिटं फक्त वेट करायला लावा. चित्र मॅडम एक मेसेज टाकून द्या, 5 मिनिटं वेट करा म्हणून. माणूस भाषा आत्मसात करण्याच्या क्षमतेचा जन्म घेतो असे शिक्षिका सांगते. तिचं हे म्हणणं कशाचे सुसंगत पा? व्यापारात्मक अभिसंधान म्हणजे ऑपरंट कंडिशनिंग, अवलोकनात्मक शिक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन लर्निंग, जन्मस्थ म्हणजे नेटिव्हिजम की प्रबलीकरण म्हणजे रिइन्फोर्समेंट? बघा, इथे एक लक्षात ठेवायचं, तुमची भाषा आत्मसात करता म्हणजे तुम्ही काय असता? नैसर्गिकता असते. आणि नैसर्गिकताच म्हणजे काय असतं? नेटिव्हिजम असतं, म्हणजे जन्मस्थ असतं. काय असतं? जन्मस्थ असतं. लक्षात घ्यायचं, कसं असतं? जन्मस्थ असतं. म्हणजे इथं जर पियाजे यांचा उल्लेख नसेल तर त्या ठिकाणी ते नेटिव्हिजम येणार पा. या ठिकाणी जन्म चॉम्स्कीचा उल्लेख नसेल तर तुमचं ते काय तर नेटिव्हिजम येतं. चॉम्स्कीचा उल्लेख तुम्हाला इथं कुठंच नाही, फक्त ते आपल्या मते आपण म्हटलं की ते नैसर्गिकपणे होईल तर ते तुमचं नेटिव्हिजम मध्ये येणार. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा. प्रत्येक मूल हुंकारते. प्रत्येक मूल काय करतं? हुंकारते, बडबडते असे म्हणणे पुढीलपैकी कोणत्या सैद्धांतिक दृष्टिकोनाला अनुसरून आहे पा? कोणत्या सैद्धांतिक दृष्टिकोनाला अनुसरण असतं? मूल हुंकारणे, बडबडणे. आचरणात्मक सिद्धांत, जन्मजात सिद्धांत, व्यापारात्मक अभिसंधान सिद्धांत की ज्ञानात्मक सिद्धांत? सांगा. मूल हुंकारतं, बडबडतं. बघा, मूल हुंकारत असेल, बडबडत असेल, म्हणजे हे आपण काय म्हणतो? नॅचरली म्हणतो की मूल हुंकारणारे, बडबडणारे, मूल रडणारे. जन्म घेतला की मूल काय करणारे? रडणारच आहे. हे कसं असतं? हे जन्मजात सिद्धांत असतो, हा नेटिव्हिस्ट थेरी असते. म्हणजे याला आपण असं काही कोणी सांगायची गरज नसते की ते ऑटोमॅटिक होणार आहे. त्यालाच म्हणायचं नेटिव्हिस्ट थेरी किंवा जन्मजात सिद्धांत. जे जन्मजात आहे, जे नैसर्गिक आहे ते घडणारच असतं. पुढे बघा, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे पहा? भाषा शिक्षणाच्या संदर्भात म्हटले आता. बघा, प्रत्येक माणूस समान गतीने भाषा शिकतात. एखादी व्यक्ती लहान वयात भाषा शिकू शकते. व्यक्ती त्याच्या आयुष्यात 2 भाषा शिकू शकते. व्यक्ती कोणत्याही वयात भाषा शिकू शकते, पण लहान वयात भाषा शिकणं सोपं जातं. कोणतं विधान योग्य आहे सांगा? प्रश्न क्रमांक 18चं उत्तर द्या.
लक्षात घ्या, प्रत्येक माणूस समान गतीने भाषा शिकतो का? अजिबात नाही. तुमची गती वेगळी असेल, माझी गती वेगळी असेल, प्रत्येकाची गती वेगळी असते. एखादी व्यक्ती लहान वयात भाषा शिकू शकते, एखादी व्यक्ती लहान वयात भाषा शिकू शकते, तर हे चुकीचं आहे. व्यक्ती त्याच्या आयुष्यात 2 भाषा शिकू शकते का? 2 पेक्षा जास्त शिकू शकतं. तर व्यक्ती कोणत्याही वयात भाषा शिकू शकते, कोणत्याही वयात, पण लहान वयात भाषा शिकणं सोपं जातं. तर हे सगळ्यात योग्य आहे. ऑप्शन क्रमांक डी हे सगळ्यात योग्य आहे. कोणत्याही वयात भाषा शिकू शकेल, परंतु लहान वयात भाषा ही काय होईल? शिकते. एखादी व्यक्ती लहान वयात भाषा शिकू शकते, एखादी व्यक्ती लहान वयात भाषा एखादी व्यक्ती नाही ना, सगळं शिकू शकतात. इथं बघा एखादी म्हटल्या, एखादी शिकू शकते असं म्हटलं, त्यामुळे चुकीचं येईल. एखादी नाही, सगळ्यात शिकू शकतात. फक्त जर तुम्हाला वातावरण मिळालं, तसं वातावरण मिळालं की भाषा या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकली जाईल. म्हणून 4 या ठिकाणी करेक्ट येईल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 19. जर मूल त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय कमी किंवा नासदृश्य, बघा अतिशय कमी किंवा नासदृश्य असे भाषिक पर्यावरणामध्ये राहत असेल, तर त्याचा भाषा विकास फार मर्यादित होतो. भाषा विकास काय होतो? मर्यादित होत असतो. वरील विधानास पुष्टी देणारा कोणता पर्याय आहे? या विधानाला पुष्टी देणारा कोणता पर्याय? वाक्य व्यवस्थेची समस्या, भाषेतील अर्थ विचाराची समस्या, विकासाचा संवेदनशील काळ की जन्मस्थ सिद्धांत? बघा प्रश्न विचारून उत्तर द्या, प्रश्न विचार करून उत्तर द्या. जर मूल त्याच्या सुरुवातीच्या काळात अतिशय कमी किंवा नासदृश्य अशा भाषिक पर्यावरणामध्ये राहत असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भाषिक वातावरणच नाही, तर भाषा विकास खूपच मर्यादित होतो. आपण बघितलं ना, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ही पूर्व बाल्यावस्था असते, बाल्यावस्था असते, तर त्याच्यामध्ये जितकं वातावरण तुम्हाला चांगलं मिळेल तेवढा त्या बाळाचा भाषेचा विकास हा चांगला होतो, कारण ते एक सेन्सिटिव्ह पिरियड असतो. आणि म्हणून लक्षात घ्या, जर अतिशय कमी म्हणजे कुठल्या सुरुवातीच्या काळामध्ये जर कमी वातावरण किंवा नासदृश्य भाषिक पर्यावरण जर उपलब्ध असेल, तर भाषेचा विकास हा कसा असणार आहे? पहा, मर्यादित असेल. कारण हा विकासाचा संवेदनशील काळ असतो. कसा असतो? संवेदनशील काळ असतो. आणि संवेदनशील काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी भाषिक वातावरण उपलब्ध जितकं चांगलं असेल तेवढा भाषेचा विकास हा कसा असतो? चांगला होतो. आणि इथे जर पण मर्यादित असेल तर त्याचं कारण काय असतं? कारण तो पिरियड कसा असतो? सेन्सिटिव्ह असतो. तो कसा असतो? संवेदनशील असतो. करेक्ट, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा. मुलाच्या भाषा पूर्वस्थितीचं कोणतं वैशिष्ट्य आहे? पहा, भाषा पूर्वस्थितीचं वैशिष्ट्य सांगा. आता आपण बघितलं भाषा पूर्वस्थितीचे वैशिष्ट्य बघितलेत. रडणे, हुंकारणे, बडबडणे, एक शब्द बोलणं, उच्चारणे, 2 शब्द बोलणे, संदेशात्मक बोलणं. भाषा पूर्वस्थितीचं वैशिष्ट्य. काय येईल? रडणं, हुंकारणं आणि बडबडणं. तर ही मुलांच्या भाषा पूर्वस्थितीची काय असतात? वैशिष्ट्य असतात. प्री लँग्वेज स्टेज, बरोबर ना? प्री लँग्वेज स्टेजचे वैशिष्ट्य रडणे, हुंकारणे आणि बडबडणे. ठीक आहे बघा, अशा प्रकारे आपला हा खूप महत्वाचा या ठिकाणी टॉपिक आहे. खूप महत्वाचा म्हणजे याच्यावरती भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा रिपीट हा जो सेशन तो बघा. ठीक आहे. आणि हा आपला डबल झालाय, पाठीमागे पण आपण घेतलाय, आणि जे नवीन आहे त्यांचे पण नवीन असेल, परंतु या ठिकाणी याच्या आधी सुद्धा आपण घेतलेला आहे. आणि आता मला असं वाटतं की आपण हा परत एकदा घेतलाय. याच्यामध्ये नवीन काही प्रश्न आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. त्यावेळेस आपण काहीतरी कमी प्रश्न घेतले होते, याच्यामध्ये आपण भरपूर प्रश्न असे घेतलेले आहेत. ठीक आहे. इथं आपण थांबूया. आणि सगळ्यात महत्वाचा आता सेशन तुमचा होईल समाजशास्त्राचा, मॅडम घेतील.